नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड ह्या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, सध्या उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकरी भुईमुग या पिकाची लागवड करतात, पेरणी करतात। तर भुईमुग पीक असेल किंवा इतर पिकं असतील तर पिकांमध्ये आपल्याला दिसून येणारी मुख्य समस्या म्हणजे की तणनाशक, अनावश्यक वाढलेलं तणनाशक। तर या तणनाशकचा नायनाट आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, यासाठी आपण कोणते औषधं फवारले पाहिजेत, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, की जेणेकरून तुम्हाला समजेल की औषधाचं प्रमाण हे किती घ्यायचं आहे, फवारणीची वेळ नेमकी केव्हा आहे, म्हणजेच आपण लागवड केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी आपल्याला तणनाशकची फवारणी करणं हे गरजेचं आहे। ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। कारण काय करतात भरपूर शेतकरी की अर्धवट माहिती घेतात, संपूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि पुढे जाऊन व्यवस्थित त्यांना रिझल्ट हे मिळत नाहीत। तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे नवनवीन शेतीविषयक व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। कारण शेतकऱ्यांसाठी मी सीझन वाईज कोणत्या सीझनमध्ये कोणते पिके घेतले जातात त्यानुसार सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असते, की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल। तर नक्की तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा आपला मेन टॉपिक आहे की भुईमुग या पिकासाठी नेमकं कोणतं तणनाशक फवारायचं। तर शेतकरी बांधवांनो, आता मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर भरपूर तणनाशक उपलब्ध आहे, परंतु मी तुम्हाला काही सिलेक्टिव्हच तणनाशक सांगणार आहे की ज्याचे रिझल्ट चांगले येतात आणि जे तुम्हाला इझिली आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळून जातं। तर त्यामध्ये पहिलं म्हणजे UPL कंपनीचं आयरीज हे तणनाशक। तर शेतकरी बांधवांनो, हे जे तणनाशक आहे एकदम छान रिझल्ट देणारं तणनाशक आहे। आता यामध्ये जर आपण कंटेंट बघितलं तर कंटेंट सोडियम ॲसिफ्लुरोफिन प्लस क्लोडिनोफॉप्रोपेजेल हे कंटेंट या औषधामध्ये प्रेझेंट आहे। आता या औषधाचा वापर करत असताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 40 ml असं घ्यायचं आहे। म्हणजे जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर तुम्हाला 40 ml या औषधाचा वापर हा करायचा आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता समजा तुमचा 16 लिटरचा पंप असेल तर तुम्ही 32 ml औषध घेऊ शकता। थोडक्यात 1 लिटरसाठी तुम्हाला 2 ml या औषधाचा वापर हा करायचा आहे। यानंतर दुसरं म्हणजे की स्वाल कंपनीचं पटेला। तर शेतकरी बांधवांनो, हे जे तणनाशक आहे हे तुम्हाला इझिली आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल आणि याचे रिझल्ट छान आहेत। तर आता यामध्ये जर आपण कंटेंट बघितलं तर सोडियम ॲसिफ्लुरोफिन प्लस क्लोडिनोफॉप्रोपेजेल हेच कंटेंट यामध्येही प्रेझेंट आहे, जे की UPL कंपनीच्या आयरीज या तणनाशकमध्ये प्रेझेंट आहे। तर जर तुम्हाला नाही मार्केटमध्ये वेळेला UPL कंपनीचं आयरीज मिळालं तर तुम्ही स्वाल कंपनीचं पटेला हेही औषध घेऊ शकता। आता याचा वापर करत असताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 40 ml असं घ्यायचं आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, 1 लिटरसाठी तुम्हाला 2 ml या औषधाचा वापर हा करायचा आहे। आता जर तुमचा पंप 16 लिटरचा असेल तर त्यासाठी तुम्ही 32 ml या औषधाचा वापर हा करायचा आहे। तर हे झालं दुसरं तणनाशक। यानंतर तिसरं तणनाशक म्हणजे सिजंटा या कंपनीचं फ्युजीफ्लेक्स हे तणनाशक। तर शेतकरी बांधवांनो, हे जे तणनाशक आहे यामध्ये फोमोसेफेन 11.1% प्लस फ्ल्युझिओफॉप पी ब्युटेल 11.1% हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे। तर याचेही रिझल्ट छान आहेत। तर या औषधाचा वापर करत असताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 40 ml असं घ्यायचं आहे। आता मी वरचे जे औषधं 2 सांगितले आहे तुम्हाला, त्याचंही प्रमाण तुम्हाला सेमच घ्यायचं आहे। आणि आत्ताचं जे औषध आहे सिजंटा कंपनीचं फ्युजीफ्लेक्स, तर याचंही प्रमाण तुम्हाला सेमच घ्यायचं आहे। म्हणजेच 1 लिटरसाठी 2 ml आणि 20 लिटरच्या पंपासाठी 40 ml असं या औषधाचा वापर हा तुम्हाला करायचा आहे। आता हे जे मी औषधं सांगितलेले आहे तर हे तुम्ही तेलवर्गीय जे पिके आहे, सोयाबीन असेल
त्याचबरोबर कॉटन असेल म्हणजेच कापूस असेल, कपाशी असेल आणि भुईमुग असेल, तर या तिन्ही पिकांसाठी तुम्ही या तणनाशकचा वापर हा करू शकता. आता तुम्हाला सगळ्यांना मेन म्हणजे प्रश्न पडला असेल की आपण आपलं पिकाची लागवड केल्यानंतरनं किंवा पिकाची पेरणी केल्यानंतरनं किती दिवसात हे तणनाशक फवारलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, याची फवारणी तुम्हाला 21 ते 25 दिवसांच्या दरम्यान करायची आहे. म्हणजेच जेव्हा तुमचं पीक हे 21 ते 25 दिवसांचं होतं किंवा जेव्हा तुमचं तण हे 2 ते 3 पानांवर येतं, त्यावेळेस तुम्ही या औषधाची फवारणी ही करू शकता. एकदम छानपैकी रिझल्ट तुम्हाला या तिन्ही औषधांचे मिळणार आहेत. तर तुम्हाला आता वेळेला जे मार्केटमध्ये जे औषध उपलब्ध होईल त्यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता. तर शेतकरी बांधवांनो, आता जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील, आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोणते पिके लावलेत का, टोमॅटो, मिरची असेल, गवार असेल, तर जर तुमचे काही प्रश्न असतील ना, तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला योग्य माहितीचा व्हिडिओ वेळेत पोहोच करील. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.